सिरियसली बोलतो, मला ही कल्पना नव्हती की समीरला हे करेल. तर मित्रांनो 2023चा भंगारवाला थोडा मॉडिफाईड झालाय. बायकोचा बैल होईल घ्या. सो हॅलो गाईज, मी विशाल आणि तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे विष्णू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. आज कोकण दौराचा दुसरा एपिसोड आहे आणि यंदा 2024चा शिमगा उत्सव कसा होणार आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहे. आता आम्ही चाललो आहे रत्नागिरीला, थोडं पालखीचं सामान आणायचं आहे आणि माझ्याबरोबर आहे नेहमीप्रमाणे समीर लाड. तुम्ही याला ओळखत असाल, नाही ओळखत असाल तर तुम्ही गेला ब्लॉग तुम्हाला दिसत असेल आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही तिकडे जाऊन नक्कीच चेकआउट करा. आणि ह्याला ही गाडी चालवता येत नाही, तर ह्या गाडीचा पूर्णपणे वाट लावतो आहे. तर मला ब्लॉगची स्टार्टिंग करायची होती, तर त्यामुळे मी आता गाडी चालवत नाही. थोडा पुढे गेल्यानंतर मी गाडी चालवीन आणि कोण कोण आलं आहे मुंबईवरनं ते तुम्हाला मी सविस्तर घरी जाऊन दाखवीनच. आणि यंदा भरपूर मोठी अशी टीम आली आहे मुंबईवरनं 2024चा शिमगा उत्सव एन्जॉयमेंट करायला. कालचा दुसरा दिवस आहे, कालच आलो आम्ही मुंबईवरनं आणि काल कसा आलो ते तुम्हाला बघायचं असेल तर आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची पण सुद्धा लिंक मी दिलेली आहे, तर जाऊन नक्कीच चेकआउट करा. मंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते ओजसला बघू शकता तुम्ही, पूर्णपणे असं काम करत आहे. हो ओजसला, तुम्ही आता कलेक्शन डिपार्टमेंटमध्ये की कशात आहे तुम्ही? होय, आता कलेक्शन पावती आणि पेमेंट कुठे असते तुमचे? पेमेंट वगैरे आम्ही देवाचे आहे. तो कशाला आला? याची पावतीचे पेमेंट कुठे दाखवतो सांगा चला. आपण थोड्या वेळाने भेटू. आम्ही चाललोय आमच्या कुलदेवताचं पेढे, कंदी पेढे काय बोलतो, हा जेवला नाही, हा जेवतोय आता. मी काय बोलतोय, पण गेल्या टायमाला तुम्ही भंगारवाला बघितला असालच आणि ह्यात आम्हाला थोडा एक्स्ट्रीम लेवलचा भंगारवाला झाला आहे. जरा जास्त खाऊन मिळून भंगारवाला आमचे आता वाढलेलं आहे. आणि गळ्यात बघा फुल पितळीच्या चैनी घालून आलेलं आहे दाखवायला, फक्त आणि फक्त हे शोबाजी करायला. सिरियसली बोलतो, मला ही कल्पना नव्हती की समीरला हे करेल. समीरला काय विकत घेतो तू? समीरला काय विकत घेतोय तू? तू लग्नानंतर तू हे घालणार काय? लग्नानंतर तू हे घालणार काय? शे बाबा, किती बाय किती साईजचं बोल? 2.8चा गाळा आहे माझ्या बायकोचा. 2.8चा गाळा याचा? अरे बापरे, वाटत नाही रे हातावर ना, वाटत नाही 2.8चा गाळा असेल. टेडन टेडन याही रे. और बताइए क्या कर रहे हैं आप? तर मित्रांनो 2023चा भंगारवाला थोडा मॉडिफाईड झालाय. हवं का? आता प्रॉपर भंगारवाला वाटतोय. प्रॉपर काय तुम्हाला बोलायचं? गेल्या टायमाला तुम्ही काय चचर बोलत, आता बोला नाही. मला आता काही बोलायचं नाही, कारण माझा अवतार असा आहे की प्रॉपर तुम्ही भंगारवाले दिसतात. पण तुम्ही हे 2023ला पण सेम, 24ला पण सेम का? हे असं का? घरचं काम आहे, माझ्या घरची माणसांचं काम करायला काय मला लाज नाहीये. पण हे असं हो, हरकत नाहीये मला. ह्याच्यात आता कोणती लूट आहे तुमची? म्हणजे काय काय कोणत्या किती बॉटल जमा केले ते जरा? सगळ्या ज्या प्लास्टिक बॉटल मिळतात रस्त्यावर पडलेल्या त्या जमा केलेल्या आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या जमा केलेल्या आहेत आणि बस आता ते जमा केलंय. आता मी समीर लाड आणि विशाल लाड ते नाही, विशाल लाडचा ह्यात काही वाटा नाही. विशाल लाड फक्त आलेला आहे रत्नागिरीमध्ये, मला बोललेला की काहीतरी खरेदी करायचं, त्यासाठी मी आलेलो आहे. तर आता इकडे आल्यानंतर ह्यांनी दरवर्षी समोर यंदाही आपल्या सोयीसाठी सामान म्हणजे बॉटल विटल विकत आहे आणि रात्री सोयही करणार आहे. माझ्या चिकू काकाने मला डेअरी मिल्क दिली आहे घेऊन, ती पण 10वाली. त्याला किंडर जॉय बोललेलो आणि त्यांनी 10वाली. काय बोलायचं, एवढा चिकू आहे ना की काय बोलायचं.
आता हा किंडर जॉय खायला लहान आहे का? मुंबईला पण मी त्याला काय बोललो की बाबा मला काय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, तरी पण तो देत नाही. अरे पण हा लहान आहे का? लहान असता हा कमवता आता घोडा. लहान असता तर दिलं. मी असं ऐकलंय की मग बायकोचा बैल होईल घ्या. ते काका पण म्हणताय थोड्या दिवसात काका ऐकलं बघा, थोड्या दिवसात बायकोचा बैल होईल. ते काका पण म्हणतायत जसा आता झालाय तेवढ्यात की शिंग यायला ना आले. सगळे होतात, बायकोचे बैल सगळे होतात. आम्ही ना तर मित्रांनो आता आम्ही बीचवर आलेलो आणि बीच बघू शकतात तुम्ही. ॲक्च्युली हा बीच नाही, हा आमच्या इकडचा कडा आहे. आणि आम्ही बघा त्या इकडनं असं वर चढून असं खाली उतरून आलेलो आहे. आणि हा जो निसर्ग आहे बघा, हो हो हो, हेच खरं सुख आहे, हेच खरं सुख आहे मित्रांनो. काय बोलू तुम्हाला, मजा येते. आणि ही जी वाळू आहे ना, ही वाळू एवढी मऊ आहे, काय बोलू तुम्हाला, मऊ एक नंबर. आणि क्लीन आहे, क्लीन, एकदम क्लीन असं बीच आहे. समोर असं तुम्हाला मंदिर दिसत असेल ते बघा. बीच बघा, कडा बघा आमचं कोकण बघा, कोकण. मित्रांनो तुम्ही आता इकडचे टाइम लॅप्स बघा. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मित्रांनो फायनली मी वर आलेलो आहे आणि स्वस्तिकला विचारा पाहिलं कसं वाटलं स्वस्तिक अनुभव. आणि नानू तुमची कुठे अशी टाईट झालेली, ती तुमच्या कपाळात आलेली असं का? हा नानू बोला जरा. हा असं काय नाही, तोंडात यायची बाकी होती बघ. पडली. अरे नानू, अरे अरे उतरायचं नाहीये हे. तर मित्रांनो आता आपण जाऊया घरी आणि आंघोळ करूया. चला. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला, धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा.